ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 3. कर्मयोग. कर्मयोगाचा उपदेश सर्व मानव जाती करता. ओव्या आहेत 192 ते 195 आणि गीतेचा श्लोक आहे 31 आणि 32. भगवंतांनी जे जीवनोपयोगी तत्वज्ञान सांगितलं होतं त्याचा मागच्या श्लोकात निष्कर्ष सांगितला व ज्ञान, कर्म, भक्ती व योग यांचा समन्वय साधून दाखवला. आता भगवंत आपण सांगितलेले तत्वज्ञान सार्वकालिक व सर्व मानव जातीला उपयोगी पडणार आहे असं सांगणार आहेत. श्लोक 31. ये मे मतमिदं नित्यं अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयंतो मुच्यन्ते तेपि कर्मभिः. जे श्रद्धावान व निर्मत्सर मानव हे माझे मत नित्य अनुसरतील ते देखील कर्मापासून मुक्त होतील. श्लोक 32. ये त्वेदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. पहा, जे निर्मत्सरी लोक माझे हे मत अनुसरत नाहीत ते सर्व प्रकारच्या ज्ञानाविषयी मूढ, अविवेकी व नष्ट आहेत असे समज. हे अनुपरोध मत माझे, जी ही परमादरे स्वीकारीजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धर. अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात व विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात. तेही सकळ कर्मी वर्ततू, जाणपा कर्म रहितू, म्हणून हे निश्चितू करणीयद. हे सर्व कर्म करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना तू समज, म्हणून हे कर्म अवश्य करणीय आहे. ना तरी प्रकृती मंतू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती. नाहीतर प्रकृतीच्या स्वाधीन होऊन व इंद्रियांचे लाड करून जे लोक या माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात. जे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करूनी लेखिती, का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. जे याला एक साधारण गोष्ट समजतात, जे याच्याकडे अनादराने पाहतात किंवा जे वाचाळपणे याला पुष्पित वाणी म्हणतात. कर्मयोगाचे हे जीवनोपयोगी तत्वज्ञान भगवंतांनी केवळ अर्जुनाकरता सांगितले अशी कोणाला जर शंका आली तर त्याला उत्तर म्हणून श्रीकृष्णांनी 31व्या व 32व्या श्लोकात कर्मयोगाच्या आचरणाचे फळ काय मिळते ते अन्वय व व्यतिरेक दोन्ही पद्धतीने सांगितले. ते म्हणतात की जे श्रद्धावान व निर्मत्सर मनुष्य या माझ्या मताचे अनुसरण करतील तेही कर्मापासून मुक्त होतील, पण जे मत्सरी लोक या मताकडे दोषदृष्टीने बघतील व या मताचे अनुसरण करणार नाहीत ते सर्व प्रकारच्या ज्ञानाला मुकून दुर्गतीला जातील. श्रीकृष्णांनी येथे या मार्गावर श्रद्धा ठेवून जे या मार्गाचे आचरण करतील ते मोक्षसिद्धी प्राप्त करतील असे स्पष्ट आश्वासन दिलेले आहे. थोडक्यात हा उपदेश सर्व मानव जाती करताय. कर्मयोगाच्या तत्वावर श्रद्धा ठेवून सुख दुःखांची पर्वा न करता त्यागबुद्धीने कर्माचरण केले असता निर्द्वंद्व, निर्योगक्षेम, नित्य सत्वस्थ वगैरे गुणांचे दृढीकरण होऊन निस्त्रय गुण्याची प्राप्ती होईल. या कर्मयोगावर श्रद्धा ठेवून जे कार्य प्राप्त होईल तो ईश्वरी आदेश आहे असं समजून करत जावं. प्राप्तम प्राप्तम उपासित हृदयेना पराजितः अशी वृत्ती असावी. ज्ञानदेवाने यावर टीका लिहिताना मूळ श्लोकात नसलेला एक भेद दाखवलाय. कर्मयोगाची असूया करणारे लोक दोन प्रकारचे असतात. एक इंद्रिय लोलूप लोक म्हणजे केवळ देहसुखात रमणारे व दुसरे ज्ञानानंतर कर्मसन्यासाचा पुरस्कार करणारे. इंद्रिय लोलूप जे लोक असतात ते प्रकृतीच्या अधीन झालेले असतात. इंद्रियांचे लाड करून त्यांना हवे असेल ते देऊन केवळ शरीर सुखात व स्वार्थात रमणारे असतात. निरहंकार बुद्धीने निष्काम कर्म ते करू इच्छित नाहीत. इहलोकीच नाही तर स्वर्गामध्ये सुद्धा सुख भोगण्याकरता ते काम्य अनुष्ठाने करण्यात आसक्त झालेले असतात. हा भोगवादी माणसांचा एक वर्ग झाला. दुसरा वर्ग आहे कर्मसन्यासे करू इच्छिणाऱ्या लोकांचा. ज्ञानदेव म्हणतात की त्यांच्या मते श्रीकृष्णांनी जो कर्मयोगाचा पुरस्कार केलेला आहे तो केवळ अर्थवाद आहे.
अर्थवाद हा शब्द ज्ञानेश्वरांनी मुद्दाम उपयोजला आहे. गीतेने कर्मसन्यास सांगितला आहे असे संन्यासी लोक मानतात. वास्तविक तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे भगवंतांनी 5व्या अध्यायात स्पष्टपणे सांगितलेले आहे. तसेच गीतेत अनेक ठिकाणी तस्मात युद्धस्व भारत अशा प्रकारची युद्ध करण्याविषयीची आज्ञा सुद्धा भगवंतांनी दिलेली आहे. पण एकदा हा संन्यासवादाचा दृष्टिकोन स्वीकारल्यामुळे कर्मयोगाचे श्रेष्ठत्व स्वीकारायला संन्यासपंथी लोक तयार होत नाहीत. मग अर्जुनाला जो कर्मयोगाचा उपदेश भगवंतांनी केला आहे त्याबद्दल ते असे मत प्रतिपादन करतात की मोक्ष हा ज्ञानानेच प्राप्त होणार आहे. कर्मयोग हे चित्तशुद्धीचे साधन आहे, साध्य नाही. त्यामुळे ही कर्मयोगपर वाक्ये केवळ कर्मयोगाची स्तुती करण्याकरता गीतेत आलेली आहेत. ती कर्मयोगपर वाक्ये गौण आहेत असं त्यांचं मत असतं. यालाच ते अर्थवाद असं म्हणतात. हा शब्द शांकर भाष्यात व रामानुज भाष्यातही वापरलेला आहे. शंकराचार्य गीता भाष्याच्या प्रस्तावनेत म्हणतात की तस्मात गीतासु केवलात एव तत्वज्ञानात मोक्ष प्राप्ती न तू कर्म समुचितात इति निश्चित हा अर्थ. म्हणजे केवळ तत्वज्ञानानेच मुक्ती प्राप्त होते, कर्मासहित ज्ञानाने नाही असे गीतेचे निश्चित मत आहे. असा गीतार्थ निश्चित करून त्यांनी पुढे अनुमान काढले आहे की ज्या अर्थी गीतेच्या दृष्टीने मोक्षाला कर्माची जरुरी नाही, त्यामुळे चित्तशुद्ध झाले की कर्मे निरर्थक ठरतात. ती स्वभावतःच बंधनकारक असल्यामुळं ज्ञान झाल्यावर ज्ञानी मनुष्याने ती सोडून दिली पाहिजेत असे भगवंतांचे मत आहे. एकूण संन्यासपंथी टीकाकारांचे मत असे आहे की अर्जुन हा अज्ञानी असल्यामुळं त्याला भगवंतांनी कर्मयोगाचा उपदेश केला. वास्तविक त्यांना कर्मसन्यासच सांगायचा आहे. परंतु गीतेत मधून मधून येणारी कर्मयोगाची वाक्ये ही केवळ स्तुतीदर्शक असून गौण आहेत. वास्तविक देहाहंकारी व कर्मसन्यासवादी ही दोन टोकाची मते टाळून श्रीकृष्णांनी हा सुवर्ण मध्य सांडलेला आहे. देहात्मवादी लंपट मनुष्यावर टीका करताना त्यांनी वापरलेल्या प्रतिमा आपण उद्या पाहू. आता याच्यामध्ये आलेले जे काही भाग आहेत त्याचं स्पष्टीकरण बघूया. अन्वय म्हणजे एखाद्या गोष्टीचे ती गोष्ट अशा अशा प्रकारची आहे असे होकारात्मक वर्णन करणे म्हणजे अन्वय. आणि व्यतिरेक म्हणजे एखादी गोष्ट ती अशा अशा प्रकारची नाही असे नकारात्मक वर्णन करणे म्हणजे व्यतिरेक. अर्थवाद म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण वाद. एखाद्या गोष्टीची स्तुती करावी म्हणून जे बोलले जाते त्याला अर्थवाद असं म्हणतात. केवळ पोकळ स्तुती. गीतेतील कर्मयोगपर वाक्य ही केवळ कर्मयोगाची पोकळ स्तुती करणारी वाक्य आहेत, अतएव गौण आहेत असे संन्यासपंथी टीकाकार मानतात. त्याला अर्थवाद असं म्हणतात. आता उरलेला भाग उद्याला बघूया.